पूर्वीच्या मारहाणीचा राग मनात धरून विनायक कुमार बालेश्वर चौधरी वय 22 मूळ राहणार जखरा वॉर्ड क्रमांक 2 चंपारण बिहार सध्या राहणार जुनी धामणी या कामगाराचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडलाय। याबाबत त्याचा साथीदार संशयित सोनू कुमार नाथू सहानी वय 21 राहणार तेलुहा वॉर्ड 2 पश्चिम चंपारण बिहार याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केले। पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यातील आलास तालुका शिरोळ येथे स्मशानभूमीच्या घाटाचे काम सुरू असताना किरकोळ कारणातून मृत विनायक कुमार आणि संशयित सोनू कुमार यांच्यात वाद झाला। तेव्हा विनायकने त्याला मारहाण केले। तेव्हा सोनूने त्याला "तूने मुझे मारकर बहुत गलती की, तुझे देख लूंगा" अशी धमकी दिली होती। तेव्हा इतर साथीदारांनी त्यांच्यातील वादावर पडदा टाकला होता, परंतु सोनूच्या मनात हा राग धुमसत होता। विनायकने सोनूचा मित्र अंगद कुमारचा लहान भाऊ भीम याला दारूचे व्यसन लावल्यामुळे त्याच्या रागात आणखीन भर पडली होती। या कारणावरून त्यांच्यात कुरबुर सुरूच होती। आलास येथील कामानंतर काही दिवसांपासून जुनी धामणी येथील स्मशानभूमीजवळ घाटाचे काम सुरू होते, त्यामुळे मुकादम नागेंद्र चौधरी यांनी सर्व कामगारांना जुनी धामणी येथे आणले होते। घाटापासून काही अंतरावर पत्र्याच्या शेडमध्ये सर्वजण राहत होते। मंगळवारी रात्री 9च्या सुमारास मुकादम आणि कामगार जेवण बनवत होते, तेव्हा विनायक आणि सोनू हे दोघे जण घाटाकडे गेले होते। तेव्हा नशेत दोघांमध्ये वाद झाला। सोनूने धारदार शस्त्राने विनायकचा गळा चिरलाय, त्यामुळे त्याचा तडफडून रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झालाय। खून केल्यानंतर सोनूने आणखीन एक कामगार मिथुन कुमार याला बोलवून रात्री 10:30च्या सुमारास घाटाकडे नेले। तेथे गेल्यानंतर मृतावस्थेत पडलेला विनायक त्याला दाखवले। "मैंने विनायक का गला काट दिया है, आपण दोनों इसको नदी में फेक देंगे" असा म्हणाला, परंतु मिथुनने त्याला नकार दिला। तो तेथून निघाला तेव्हा सोनूने त्याला "किसी को मत बताना नहीं तो तुझे भी मार दूंगा" अशी धमकी दिली। मिथुनने हा प्रकार मुकादम नागेंद्रला सांगितला, तेव्हा नागेंद्रने सेंटरिंग कंत्राटदार सुशांत सुभाष बुरंगे राहणार बोरगाव तालुका वाळवा यांना हा प्रकार कळवला। बुरंगे यांनी रात्री 11:30 वाजता जुनी धामणी येथे येऊन पाहणी केल्यानंतर त्यांना विनायकचा खून झाल्याचे दिसले। दरम्यान सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतले, तात्काळ पंचनामा केला। त्यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवून सोनूला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली। कंत्राटदार सुशांत बुरंगे याची फिर्याद नोंदवली। यावेळी खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मंगळवारी रात्री दारूच्या नशेत विनायक आणि सोनू यांच्यात वाद उफाळून आला, तेव्हा सोनूने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून टाकला। खुनानंतर मृतदेह नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु कामगार मिथुन यांनी नकार देत मुकादमास हा प्रकार कळवला, त्यामुळे खून झाल्याचे निदर्शनास आले। कोल्हापूर जिल्ह्यातील आलास येथे महिन्यापूर्वी कामाच्या ठिकाणी विनायक आणि सोनू यांच्यात वाद झाला होता। विनायकने मारहाण केल्यामुळे महिन्यापासून सोनूच्या मनात राग धुमसत होता, असे तपासात स्पष्ट झाले।